सो रिडेव्हलपमेंट हा टॉपिक जेव्हा येतो तेव्हा बिल्डर हा सर्वात मोठा बदनाम कॅरेक्टर आहे त्यातला. तसं बघायला गेलं बिल्डर आम्हाला आता आमच्या रेंटचे पैसे देत नाही आहे. आता जवळपास 10 वर्ष झाली बिल्डर उत्तरं पण देत नाही आहे. मी नेहमी सांगतो की सर्वात जास्ती जो तुम्हाला बेनिफिट देतो त्याच्याकडे कधीच जायचं नाही. राईट. तुम्हाला 2% कमी कार्पेट एरिया वाढून मिळाला तरी चालेल, पण तो मिळाला हवा. हा बिल्डर जेव्हा आपल्याकडे टेक्निकल बीड देतो त्याच्याबरोबर फायनान्शियल बीड पण आपण मागतो. या बिल्डरचं गेल्या 3 वर्षाचं बॅलन्स शीट काय आहे, कॅपिटल किती तो इंड्यूस करू शकतो. टेक्निकल बीड म्हणजे काय, तुम्हाला किती तो रिटर्न्स देणार आहे, ॲडिशनल कार्पेट एरिया काय देणार आहे, हार्डशिप कॉम्पन्सेशन कॉर्पस फंड काय देणार आहे. इन शॉर्ट कसं असतं, बिल्डर जेव्हा तुमच्या सोसायटी रिडेव्हलप करून नवीन फ्लॅट्स बांधतो, तो स्वतःची जमीन नसल्यामुळे तुमच्या जमिनीवर तो ॲडिशनल फ्लॅट्स बांधून प्रॉफिट कमवणार आहे. सो इन ए टर्म्स ऑफ कॉम्पेन्सेशन तो तुम्हाला हार्डशिप कॉम्पेन्सेशन देतो. बिल्डर पळून गेला तर तो एक प्रश्न असतो जेव्हा बिल्डरला आपण अपॉइंट करतो तेव्हा. पण जर तो तशा बिल्डरला आपण आधीच अपॉइंट करायचं नाही, फायनान्शियल बीडमध्ये जर तो बसत जर नसेल तर डिस्क्वालिफाय करू शकतो.